आणि आता एक मोठी घडामोड आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो स्पॅडेक्स मिशन लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे आणि या मोहिमेमध्ये बुलेटच्या वेगापेक्षा 10 पट वेगानं अंतराळामध्ये प्रवास करणारी 2 यानं एकत्र केली जाणार आहेत। याला डॉकिंग असं म्हणतात आणि त्यासाठीची ही मोहीम इस्रोचं मिशन स्पॅडेक्स आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो। भारताच्या दृष्टीनं अवकाश संशोधनाच्या दृष्टीनं इस्रोच्या दृष्टीनं महत्त्वाची अशी ही मोहीम आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। प्रदर्शन कर रहे हैं और यान उद्देश्य श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातनं 2 उपग्रह प्रक्षेपित केली जाणार आहेत, प्रक्षेपित केली जात आहेत आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। और इंजन जिम्बल की मदद से दिशा निर्धारण किया जा रहा है। इस दौरान या उपग्रहांचा उद्देश हा अवकाशामध्ये जोडण्याच्या आणि विभक्त होण्याच्या क्रियेशी आहे आणि त्यालाच आपण डॉकिंग आणि अनडॉकिंग असं म्हणतो आणि याच तंत्रज्ञानाची चाचणी या मिशनद्वारे इस्रोकडनं घेतली जाणार आहे। स्पॅडेक्स मिशनसह जगातील भारत हा आता 4था देश बनणार आहे। आतापर्यंत केवळ अमेरिका, त्याचबरोबर रशिया आणि चीन या देशांनीच अवकाशामध्ये डॉकिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर भारत सुद्धा आता या दिशेनं आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय आहे इस्रोच्या मिशन स्पॅडेक्सची। ऐतिहासिक असा क्षण आणि ऐतिहासिक अशा या क्षणाचे आपण आज साक्षीदार होतो आहे। श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातनं हे 2 उपग्रह प्रक्षेपित होत आहेत। डॉकिंग आणि अनडॉकिंग या तंत्रज्ञानाची चाचणी या उपग्रहांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। इसमें लगभग 42 टन तरल नोदक का प्रयोग किया जाता है। या मिशनच्या माध्यमातून इस्रो मुख्य रॉकेट PSLV SDX-1 आणि SDX-2 हे 2 उपग्रह 476 किलोमीटर उंचीवरती असलेल्या कक्षेमध्ये ठेवेल आणि त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या उपग्रहांच्या द्वारे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट केलं जाईल। स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजेच याद्वारे डॉकिंग आणि अनडॉकिंग केलं जातं। या उपग्रहांचा उद्देश हा अवकाशामध्ये जोडण्याच्या आणि विभक्त होण्याच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणं असा आहे। भारताच्या पूर्वी 3 देशांनी ही मोहीम यशस्वी केलेली आणि हा तो ऐतिहासिक असा क्षण श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपण पाहतोय। इस्रोचं मिशन स्पॅडेक्स आणि त्या मिशन स्पॅडेक्सची ही सुरुवात आणि हा क्षण आपण आता पुढारी न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह अनुभवतो आहोत। Close to 240 kilonewtons and close to 2 minutes burn time.